नमस्कार, वेलकम टू वी होम मेकर्स. आज आपण गवाराच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. इथे गवार घेऊन घेतला आहे, छान चिरून घेतला आहे. त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची आपण पेस्ट करून घेऊयात. तर इथे माझ्याकडे ही पेस्ट करून झाली आहे. त्यानंतर आलं लसूण पण आहे माझ्याकडे. तुमच्याकडे नसेल तर टोमॅटो सोबतच बारीक करून घ्यायची. त्यानंतर हा कांदा, सुकं खोबरं, शेंगदाणे आणि तीळ हे भाजून बारीक करून घेतलं आहे. तर इथे आपण गवाराची शेंगा जी आहेत ते आपण उकळायला ठेवूयात. अगदी 5 मिनिटांकरता आपण हे उकळून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकन हिट करायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाली का नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. इथे हे शेंगा उकळून झाले आहेत. खूप जास्त शिजवायचे नाही, म्हणजे खूप जास्त उकळायचं नाही. आता याच कढईमध्ये आपण भाजी करायला घेऊया. तर सगळ्यात अगोदर तेल टाकून घेते. तेल तापलं का त्यात आपण जिरं, मोहरी घालूयात. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, जर टोमॅटो सोबत एकत्र बारीक केला असेल तर तोच मसाला तेलात अगोदर घालायचा आहे, कारण आपण त्याला भाजलेलं वगैरे नाहीये. आता आपण हा टोमॅटोचा मसाला टाकून घेऊया. हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, म्हणून ते 4 ते 5 घेतले आहे मी. तेलावर छान परतून गेलं का आपण यात पुढचा मसाला टाकूया. तर हा कांद्याचा मसाला टाकायचा आहे. खूप छान अशी ग्रेव्ही होते भाजीची, कारण दरवेळेला आपण भाज्या खूप वेगवेगळ्या जरी नाही केल्या तरी जी नेहमी करतात तीच भाजी आपण वेगळ्या पद्धतीने करून दिली तर खूप छान वाटते खायला. इथे मसाला परतून गेल्यानंतर यात हळद टाकून घेत आहे, अर्धा चमचा. तर मसाला छान भाजले गेला आहे. आता वाटीत थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. मसाल्याची वाटी होती ती, आणि तो पाणी आपण याच्यात ॲड करूया. तर मसाल्याला थोडीशी उकळी आली का आपण यात शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. या तुम्हाला हवं असेल तर यात बटाटाही घातला तरीही चालेल. गरम मसाला टाकूया आणि शेवटी आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही सारखी हवी आहे, म्हणून 1 कप भरून गरम पाणी टाकून घेत आहे. भाजी नेहमी अर्धी झालेली असेल तर त्यात नेहमी गरम पाणीच टाकावं, म्हणजे पाणी टाकायचं असेल तर. गार पाणी घातल्याने मसाल्यांची चव जाते. तर इथे 5 मिनिटांनंतर उघडून बघत आहे, तर छान अशी उकळी आली आहे आणि जवळजवळ आपले हे शेंगा तर शिजलेलेच होते थोडे. अजून एक 5 ते 10 मिनिटांनंतर व्यवस्थित शिजतात या मसाल्यामध्ये. तर भाजी आपली रेडी झाली आहे. व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा प्लीज. धन्यवाद.